अरे मराठी माणसाने व्यवसाय करावा, नोकरी करू नये। नोकरी कधी 8 घंटे करून तुमच्या बांधीला जातो माणूस, परंतु व्यवसाय केला तर तुम्ही बराच तुमच्या प्रगती होईल। आणि आवनी संस्था अशी आहे की ती मुख्यमंत्री निर्मिती योजनेतून जो व्यवसाय करण्यासाठी जो मराठी माणसं केला तर तो पुढे जाईल, तो पुन्हा अवलंबून राहणार नाही। आणि मराठी माणसाने व्यवसायात उतरून अशा आवनी संस्थेकडून आपल्यासाठी जो व्यवसाय आपल्याला करायचे तो व्यवसाय पद्धतीने जाणार आपल्याला ती गाडी त्या बंदच करून देतात। नमस्कार, माझं नाव शिवरत्न शशिकांत कालगुडे। तर माझ्या या फूड व्हॅनसाठी 3 महिने झालेले आहेत। आवनी थ्रू मी मुख्यमंत्री रोजगार योजनेतून ही व्हॅन घेतलेली आहे। शशिकांत गणपत कालगुडे आणि माझा मोठा बंधुरा सूर्यकांत गणपत कालगुडे, त्या मोठ्या भावाने आम्हाला 4 भावांना शिकवण दिली की आपण व्यवसाय करायचा, कोणाची नोकरी करायची नाही। आणि 8/7/1991 या 3 ठिकाणी आम्ही एक धाबा टाईप पहिली छोटी टपरी टाकली, तिथं धाबा टाकला आणि हा सिंगल रोड होता गावच्यासारखा। आणि आमच्या मोठ्या भावाने एवढी मेहनत केली, 91 पासून 96 पर्यंत भरपूर मेहनत केली। त्याच्यानंतर रस्ता रुंदीकरणामध्ये ही जागा आमची धाब्याची गेली। त्याच्यानंतर मोठा भाऊ म्हटला मी सध्या तरी इथं नसेल तर तुम्ही धंदा व्यवसाय करा। तो गावी गेला आणि गावी राहून त्यांनी बरेच भरपूर प्रयत्न करून तो जिल्हा परिषदला निवडून आला आणि जिल्हा परिषद रायगड जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता झाला। आणि आम्ही 4 भाऊ व्यवसायामध्येच आहेत आणि जवळजवळ 91 ते 94 1991 ते 94 आम्ही या फुटपाथला 3 भावांनी झोपून इथं मेहनत करून हा व्यवसाय टिकवला। आणि रस्ता रुंदी 96ला रस्ता रुंदी झाल्यानंतर 2016ला झालं आणि 2023ला जेव्हा मेट्रो आली तेव्हा आमचा धाबा पूर्ण उद्ध्वस्त झाला। त्याच्यानंतर आम्ही बरेच 2 वर्ष बरेच प्रयत्न केले, परंतु काय आम्हाला भेटल्यानंतर आवनी संस्था त्या संस्थेने आम्हाला सहकार्य करून मुख्यमंत्री निर्मिती रोजगार योजनेतून हे आम्हाला एक अशी व्हॅन टेम्पो फूड व्हॅन त्यांच्यामार्फत मिळाली। तर या आवनी संस्थेची माहिती मला, या फूड व्हॅनची माहिती मला आमच्या एरियाच्या बाजूला खूप जणांनी म्हणजे या व्हॅन लावलेलं होतं, तर त्यांच्याकडून मी चौकशी केली होती। आणि त्यांच्याकडून चौकशी केल्यामुळे मला माहीत पडलं की फूड व्हॅन म्हणजे फूड व्हॅन ही तर आवनी संस्था जी आहे त्याच्या फाउंडरचे म्हणजे अनिल फोंडेकर सर आणि प्रज्ञा मॅडम यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे। खरं म्हणजे बँकेचं काम म्हणजे एक बोलतात ना एक नको असलेलं काम असतं, पण ह्यांची जी माणसं होती ना त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं। प्रत्येक वेळी बँकेमध्ये म्हणा किंवा गाडी घेताना म्हणा या सगळ्या गोष्टीमध्ये आहे ना स्वतः येऊन त्यांनी आमचं काम खूप सोपं करून दिलं आणि आम्हाला ही फूड व्हॅन मिळवून दिली। खरं म्हणजे आम्हाला जे गोष्टींची अपेक्षा होती ना त्या गोष्टीप्रमाणे आम्हाला अपेक्षेप्रमाणे आम्हाला सर्व काही त्यांनी चेंजेस करून दिले। अजून काही थोडेफार म्हणजे रॅक म्हणा किंवा पाणी ठेवायचा जागा अशा खूप गोष्टी त्यांनी हे करून दिले आहेत आम्हाला। त्या म्हणजे एक महत्त्वाचं म्हणजे एक फूड स्टॉल म्हणजे फूड व्हॅन बनवण्यामध्ये एक गरजेचं काय असतं ती शेगडी असते किंवा गरम करण्याचं ते बर्नर असतं, त्या गोष्टी पण आम्हाला त्यांनी त्या ह्याच्यामध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा आम्ही धन्यवाद करतो। तर या आवनी संस्थेकडून मुख्यमंत्री रोजगार योजनेतून मी जी व्हॅन घेतलेली आहे त्याला मी शीत भैरवनाथ वडापाव आणि खानावळ सेंटर असं नाव दिलेलं आहे। तर इथे आमच्याकडे खानावळ म्हणून जेवण मिळतं, चपाती भाजी मिळते, वडापाव, मिसळपाव, वडा उसळ आणि पॅटिस आणि चहा मिळतं। तर हे सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू असतं। ठाण्यातील 3 नाका येथील लोकेशन आहे आणि रविवारचं फक्त बंद असतं। तर ठाण्यात तुम्ही विजिट केलात ना तर इंटरनेटी मॉलच्या समोरच सुपरमॅक्स ब्लेड कंपनीच्या बाजूलाच आमचं फूड व्हॅन आहे। तर तुम्ही कधी आलात तर नक्कीच माझ्या स्टॉलला फूड व्हॅनला विजिट करा आणि नाश्ता आणि जेवणाची उत्तम सोय आहे ते खाऊन घ्या।